हा बजेट भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं. म्हणजे भारताचा बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल. मुळात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर कुठेही ठोस तरतूद, बेरोजगारांच्या संदर्भात, रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पीक विम्यामध्ये काही बदल करावा, का पीक विमा कवच वाढवावा, अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसली. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं. काही ठिकाणी या बजेटमध्ये 2 गोष्टी करण्यात आल्या. एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे, मेट्रोला पैसे, पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय, उर्वरित महाराष्ट्राचं काय? उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठलीही मोठी तरतूद नाही. म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलंय. काम हो गया, काम झालं, वैद्य मेला, अशी परिस्थिती झाली. मेक इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं, जुन्या बाटलीमध्ये नव्यानं विसरली, बाटली जुनीच. अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून जो जीएसटीच्या माध्यमातून, टॅक्सवाढीच्या माध्यमातून, महागाईच्या माध्यमातून हे सगळं काही लूट चालली, त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये सूट दिली, एवढाच काय त्या बजेटचा आता अर्थ लागतो. पण त्या पलीकडे दुसरं कुठलीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण शेतमालाला हमीभाव देणे आणि तो किती द्यावा यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक होती. त्या बजेटमध्ये दिसायला पाहिजे होती, ते काही कुठे दिसलं नाही. आणि त्यामध्ये ठोस असं पाऊलही उचलल्या गेलेलं नाही. शेतकऱ्यांना पीक विमा कवचाच्या संदर्भात मी बोललो. मुळात रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण म्हणतो की आपण महाराष्ट्रातील सीएम, उद्योगमंत्री डावोसला जातात आणि महाराष्ट्रातीलच कंपन्यांचा करार डावोसला केला जातो. हारेन एफडीआय या देशामध्ये वाढली पाहिजे. म्हणजे आणि ती वाढताना त्यामध्ये आपल्या काही बदल अपेक्षित होते. या बजेटमध्ये त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. ते अजिबात या बजेटमध्ये कुठेही दिसलं नाही. रोजगार निर्मितीवर जो फोकस असायला पाहिजे, बेरोजगारीचं प्रमाण ज्या पद्धतीनं वाढतो आहे, युवकांमध्ये जे नैराश्य आहे त्यामध्ये आता कुठे दिसत नाही. फक्त आणि फक्त बिहारसाठी घोषणांचा पाऊस. आज मी राज्याच्या वित्तमंत्र्यांचं टिप्पणी वाचली, त्यांचं भाषण, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचली. मला वाटतं की मुंबई